रामकृष्ण हरी माऊली. आज आम्ही लवकर उठलो होतो. आज गुढीपाडवा आहे आणि गुढी लवकर उभा करण्यासाठी मी, मम्मी, पप्पा लवकर उठलो होतो. 6 वाजायच्या अगोदरच आम्ही उठलो होतो. 6 वाजलं तरी अजून अंधारच असतो. बघा किती अंधार आहे. अशाच अंधारात मी माझ्या घरासमोरचं अंगण झाडायला चालू केलं होतं. झाडून काढून सगळं मला पाणी मारायचं होतं. झाडून काढून झाल्यावर मी कचरा गोळा केला होता, तो लगेच पेटवून टाकला. कारण परत वाऱ्यामुळे कचरा परत घराकडे येतो, त्याच्यामुळे लगेच पेटवलं होतं मी. आणि रोडला पाणी मारायला पण चालू केलं होतं. आणि आमच्या इकडे गावाकडे सगळेच लोक लवकर उठून झाडून काढून दारासमोर रोज पाणी मारत असतात. त्याच्यामुळं आमची सकाळ खूप लवकरच चालू होते. मी दारासमोर पाणी मारत होते आणि माझी आई देवपूजा करत होती आणि पप्पा तर धारा काढण्यासाठी रानात गेलं होतं. त्याच्यामुळे मी आणि आईच करत होतो सगळं. आणि पप्पा रानातून घरी आल्यावर गुढीसाठी लिंबाचं फाटे काढून आणत होते, जे गुढीसाठी गुढीवर लावावं लागतात. आमच्या इकडे लिंबाचे फटे लावून गुढी उभा करतात. दुसरीकडे कसे करतात काय मला माहिती नाही. आणि सगळी तयारी चालू होती. आईनं शेवाळ्या आणल्या होत्या. लिंबाचे फटे पण पप्पांनी काढून आणले होते आणि आईनं लगेच शेवाळ्या शिजायला टाकल्या होत्या. कारण जेव्हा गुढी सकाळी आम्ही लवकर उभा करतो त्यावेळेस शेवाळ्याचा नैवेद्य दाखवतो आम्ही गुढीला आधी आणि नंतर पोळ्या करत असतो. आणि सगळी तयारी झाली होती. मी, मम्मी, पप्पा गुढी उभारण्यासाठी आम्ही स्लॅबवर गेलो होतो. आणि हा नारळ आमच्या घरचाच आहे. आमच्या रानात नारळाची झाडं आहेत. त्याच्यामुळं पप्पांनी अगोदरच नारळ आणून ठेवला होता. सगळी तयारी आधीच करून ठेवली होती. आणि मम्मी साडीच्या निऱ्या वगैरे करून साडी बांधण्यासाठी पप्पाला मदत करत होती. पप्पा बांधू लागत होतं मम्मीला. साडी बांधून झाल्यावर हार बांधत होतं. लिंबाचे फटे बांधून आम्ही अशी गुढी उभा केली होती. गुढी उभारून झाल्यावर आईने हळदी कुंकू लावून गुढीची पूजा केली. पप्पांनी नारळ फोडला आणि शेवाळ्याचा नैवेद्य दाखवून आम्ही खाली आलो. आणि आईनं डाळ शिजवून ठेवली होती. लगेच ती पुरण वाटून घेणार होती. त्याच्यासाठी डाळीला चटका देऊन घेतला आणि मी भाजी बनवायची तयारी करत होती. तोपर्यंत आईने पुरण वाटून घेतलं होतं. आईने आंघोळ केल्यावर लगेच डाळ शिजायला टाकली होती, त्याच्यामुळे डाळ लवकर शिजली होती. आणि आई पुरण वाटत होती तोपर्यंत मी भजी बनवायची तयारी करत होते. आणि सगळं मी भजीसाठी बनवून ठेवलं होतं. कांद्याची भजी बनवायला लागली होते मी आणि लगेच पाणी टाकून पीठ मिक्स करून घेतलं होतं. आणि लगेच मी भजी पण बनवायला चालू केलं. कारण नैवेद्य लवकर बनवायचा होता. त्याच्यामुळे मी आणि आई जेवढं लवकर होतं आहे तेवढं स्वयंपाक लवकर बनवायचा प्रयत्न करत होतो. आणि विशेष म्हणजे आमच्या गावात रामायण बसलं होतं आणि आमच्या पप्पानं रामायण पाळलं पण होतं. खूप गावातल्या लोकांनी रामायण पाळलं होतं आणि आज रामायणाचा लास्टचा दिवस होता. दिवाळी झाल्यानंतर ते रामायण बसलं होतं दिवाळीच्या पाडव्याला. आणि आजच्या पाडव्या दिवशी ते रामायण उठणार होतं. त्याच्यामुळं पप्पाच्या पण मागं खूप गडबड होती. म्हणून पप्पा गुढी उभा करून लगेच रानात गेले होते. कारण परत पप्पाला रानातून येऊन रामायणमध्ये जायचं होतं. आणि माझं भजी बनवून झाल्यानंतर मी भाजी बनवली. आईने पोळ्या केल्या होत्या आणि देवासाठी छान असं मी ताट बनवलं आणि गुढीला लगेच नैवेद्य दाखवला. तर माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून गुढीपाडव्याच्या आणि नववर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.